नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या करिअर एक्सपर्टच्या चॅनल मध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये जे काही बीएमएस चे महाराष्ट्र बीएमएस चा जो काही एक्सपेक्टेड कट ऑफ आहे 2026 चा, तो किती असणार बीएमएस साठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर कॅटेगरी वाईज बघणार आहे। मागील वर्षी 2023, 24 आणि 25 जे काही सीट मॅट्रिक्स होतं, सीट एनालिसिस नुसार आपण बघणार आहे की कॉलेजेसचे किती सीट वाढले होते प्रायव्हेट कॉलेजसाठी आणि गव्हर्नमेंट कॉलेजसाठी, ते देखील आपण बघणार आहे। तुम्ही जर चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा। तर चालू करूया व्हिडिओसाठी। तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी आल्याच्या नंतर तुमच्यासाठी एक ब्राउझर तयार केलेलं आहे पोस्टर, त्यामध्ये महाराष्ट्र बीएमएस सीट ग्रोथ एनालिसिस बघणार आहे आपण। त्याच्यामध्ये इयर वाईज बघणार आहे आपण, इयर वाईज गव्हर्नमेंट कॉलेज, प्रायव्हेट कॉलेज आणि टोटल सीट किती वाढले होते मागील वर्षी ते सुद्धा बघणार आहे आपण। तर बघा या ठिकाणी आल्याच्या नंतर आपण आता सर्वप्रथम बघणार आहे इयर वाईज 2023 मध्ये गव्हर्नमेंट कॉलेजचे 22 सीट होते बीएमएस साठी, त्यानंतर तसंच प्रायव्हेट कॉलेजचे 83 सीट होते आणि टोटल जे सीट होते तुमचे 8140 सीट होते। म्हणजे टोटल जर पकडलं आपण 2023 च्या अकॅडमिक इयर मध्ये। ओके, तर आता 2024 चा बघणार आहे आपण। 2024 मध्ये गव्हर्नमेंट कॉलेजचे सुद्धा 22 सीट होते, त्यानंतर प्रायव्हेट कॉलेजेसचे 104 होते, म्हणजे या ठिकाणी वाढ झालेली आहे प्रायव्हेट कॉलेजेससाठी। आणि त्यानंतर इकडं 10,008 जे काही टोटल सीट्स आहे ते वाढण्यात आलेले आहे। आणि त्यानंतर 2025 चं जर अकॅडमिक इयर बघितलं आपण मागील वर्षी प्रिव्हियस इयरचं, तर गव्हर्नमेंट कॉलेजचे 22 कॉलेज होते। ओके, त्यानंतर 126 म्हणजे या ठिकाणी वाढ झालेली आहे। 104 होते पहिले प्रायव्हेट कॉलेजेसचे, आता ते 126 वर आले आणि टोटल जर बघितलं आपण 11,889 सीट होते। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण 2026 आहे त्याचं पण जे काही इयर वाईज जर बघितलं, गव्हर्नमेंट कॉलेजेस मध्ये जर वाढ झाली तर या ठिकाणी आकडा वाढेल। परत प्रायव्हेट कॉलेजेस मध्ये अजून जे काही नवीन कॉलेजेस ऍड झाले तर इथे आकडा वाढेल आणि टोटल सीट बॅलन्सिंग वाढणार आहे। सीट इंक्रीजेस, किती सीट इंक्रीज झालेले 3,749 सीट इकडे वाढ झालेला आहे टोटल जर आपण बघितलं तर। म्हणजे कमीत कमी आता 2026 मध्ये काही ना काहीतरी प्रायव्हेट कॉलेजेसचे परत एकदा, तुम्हाला माहिती असेल कॅप थ्रू जर ऍडमिशन घेत असेल तर कॅप 3 मध्ये आणि चौथ्या राऊंड मध्ये नाही का नवीन नवीन कॉलेजेसला मान्यता मिळते आणि ते कॉलेज ऍड होते आणि त्याची संख्या वाढत जाते, प्रायव्हेट कॉलेज असो गव्हर्नमेंट कॉलेज असो। ओके, तर आता या ठिकाणी आल्याच्या नंतर काय, प्रायव्हेट कॉलेज वाढल्यामुळे बीएमएस सीट मध्ये मोठी वाढ होते। ओके, तर हे ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचंय। तुम्हाला कळालं असेल आता सीट जे काही अनालिसिस आहे मागील किती 3 वर्षापासून आपण बघतोय ते झालेलं आहे, तर 100% 2026 मध्ये पण वाढ होईल या सीटची। तर आता आपण वळूयात जे काही कट ऑफ आहे 2026 चा त्याकडे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आल्याच्या नंतर नीट 2026 बीएमएस एक्सपेक्टेड कट ऑफ महाराष्ट्रासाठी कट ऑफ किती जाणार कॅटेगरी वाईज बघणार आहे आपण, आता सविस्तर बघणार आहे। तर सर्वप्रथम आपण ओपन कॅटेगरीकडे येऊ। ओपन कॅटेगरीचा गव्हर्नमेंट कॉलेजचा कमीत कमी 480 प्लस कट ऑफ जाणार आहे। आणि तेच जर आपण प्रायव्हेट कॉलेजेससाठी जर बघितलं ओपन कॅटेगरीसाठी कमीत कमी 370 प्लस हा कट ऑफ जाऊ शकतो। तर ईडब्ल्यूएस चा जर बघितलं आपण तर 475 प्लस हा गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ जाऊ शकतो बीएमएस साठी। त्यानंतर एससीबीसी कॅटेगरीसाठी जर बघितलं आपण 340 प्लस जाऊ शकतो। ओके, ईडब्ल्यूएस चं त्याच्यामध्ये आपण ऍड केलेलं नाही, कारण की ईडब्ल्यूएस चं जे काही आहे ते चेंजेस होऊ शकतात थोडेफार। आणि हे जे काही आहे आपण बनवलं हे एक्सपेक्टेड कट ऑफ आहे, हे येईल 100% याची गॅरंटी नाही, कमी जास्त थोडेफार कमी जास्त होतच असतं याच्यामध्ये। ओके, तर त्याच ठिकाणी गव्हर्नमेंट कॉलेजचा एससीबीसीचा कट ऑफ जर बघितला आपण एक्सपेक्टेड तो 470 पर्यंत जाऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो। आणि तेच आपण प्रायव्हेट कॉलेजचा ओबीसीचा कट ऑफ जर बघितला 350 प्लस आपल्याला जाणार आहे प्रायव्हेट कॉलेजसाठी। आणि तो जर आपण बघितला ओबीसी कॅटेगरीसाठी या ठिकाणी तर 475 प्लस हा जाऊ शकतो। तर ओबीसी कॅटेगरी पर्यंत तुम्हाला कळालं आता विद्यार्थी मित्र। आता आपण बघूया विजेसाठी बघणार आहे आता आपण। ओके, तर विजेसाठी जो काही कट ऑफ असणार आहे बघा, विजेसाठी कमीत कमी 450 हा गव्हर्नमेंटचा कट ऑफ असणार आहे। त्यानंतर विजेसाठी प्रायव्हेट कॉलेजसाठी जर बघितलं 350 असू शकतो, म्हणजे असणार एक्सपेक्टेड हा 100% नाही की हाच असणार म्हणून, थोडंफार 1-2 मार्क किंवा 10 मार्कांनी कमी जास्त होऊ शकतो। तर NT1 साठी जर बघितलं 470 प्लस कट ऑफ असणार आहे। NT1 प्रायव्हेट साठी जर बघितलं 345 असणार आहे। त्यानंतर NT2 कॅटेगरीसाठी जर बघितलं तर 470 प्लस असणार आहे, ॲज इट इज सेम आहे जा NT1 आणि NT2 साठी। ओके, आणि NT2 प्रायव्हेट साठी 350 असणार आहे आणि NT3 प्रायव्हेट साठी सेम इक्वल असणार आहे।
350 प्लस असणार आहे आपलं. आणि NT3 साठी जर बघितलं आपण 475 आपलं गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ असणार आहे. त्यानंतर त्याच ठिकाणी जर SC कॅटेगरी साठी बघितलं आपण तर कमीत कमी प्रायव्हेट कॉलेजचा 340 प्लस जाऊ शकतो. त्यानंतर SC साठी जर बघितलं आपण गव्हर्नमेंट कॉलेजसाठी 430 पर्यंत प्लस जाऊ शकतो. त्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेजचं त्याचबरोबर ST कॅटेगरीसाठी 320 प्लस हा कट ऑफ जाणार आहे. आणि त्यानंतर ST कॅटेगरीसाठी आपण जर प्रायव्हेट कॉलेज बघितलं तर 280 प्लस जाऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे सविस्तर आपण कट ऑफ अनालिसिस बनवलंय एक्सपेक्टेड मार्क्स नुसार जे काही चार्ट आहे, ओके, त्यानुसार जर एक्सपेक्टेड कट ऑफ जर आला तर विद्यार्थ्यांना याचा खूप फायदा होणार आहे. कारण की जो काही पेपर होता 2026 चा ऍज कम्पेअर टू 2025 चा जसा हार्डेस्ट पेपर होता तसा हा इझिएस्ट पेपर 2026 मध्ये झालेला आहे. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता पूर्णपणे की कट ऑफ जो आहे तो वाढलेला आहे, बरोबर. कट ऑफ जे काही 300 किंवा 280 पर्यंत लास्ट एकदम 280 पर्यंत ओबीसी कॅटेगरीसाठी BMH चे ऍडमिशन झाले होते. पण आता ह्या ठिकाणी काय झालेलं आहे, थोडीशी वाढ झालेली आहे. म्हणजे कट ऑफ मध्ये थोडीशी वाढ झालेली का, कारण की ह्या वर्षीचा पेपर इझी होता तर कट ऑफ सुद्धा वाढणार आहे. तर तुम्हाला आपल्या स्क्रीनवरती एक नंबर शो होत आहे, त्यावरती तुम्ही संपर्क करून आपल्या पेड काउन्सिलिंग सोबत जोडू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये तुम्हाला काय मिळणार त्याच्यासाठी पण आपण सविस्तर व्हिडिओ बनवला आहे, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. ओके, सविस्तर तुम्हाला BMH चा जो काही कट ऑफ होता तो कळालाच असेल एक्सपेक्टेड कट ऑफ 2026 साठी. भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत, तोपर्यंत धन्यवाद.